नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज मी तुम्हाला दाखवणार आहे लसूणी पालक. हे बघा 2 मिनिटात होतो. सर्वप्रथम गॅस पेटवून घेतलं. आता मी त्यावर हे भांडं ठेवलं. तुम्हाला जसं हवं तुमच्या आवडीने तसं तुम्ही भांडं ठेवू शकता. त्यामध्ये तेल घालत आहे. थोडं कमीच घालते कारण माझ्याकडे एकच जुडी आहे. त्यामुळे आणि लसूणी पालकला लसूण आणि जिरा याच्याशिवाय काहीही घालायचं नाहीये. मोहरी नाही घालायची आहे, काहीच नाही. फक्त जिरं आणि लसूणची फोडणी द्यायची आहे. पण मी हिंग का घालते, जरा आपल्या पोटासाठी चांगला असतो म्हणून हिंग मी दरवेळेस घालते. आणि हे बघा आता तुम्हाला दाखवून ठेवते मी. इथे मी ही चांगली लसूण अशी छानपैकी सोलून घेतलेली आहे आणि बारीक बारीक चिरून घेतली आहे. ही कोथिंबीर आहे, पण ही मी नंतर घालणार आहे. पण हे कोथिंबीरीचे देठ आहेत ते कांद्याबरोबर घालायचे आहेत. ही एक मिरची घेतली आहे बारीक चिरून आणि टॅमॅटो आणि एक छोटा कांदा, एवढंच आपल्याला लागणार आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते फोडणी कशी करायची ते. सर्वप्रथम मी थोडंसं हिंग टाकते, म्हणजे तेल तापले की नाही आपल्याला कळेल. कारण ह्याच्यामध्ये मोहरी नाही टाकायची आहे. लसूणी पालकला मोहरीची फोडणी नाही करायची, लक्षात ठेवा. हे बघा हिंग तापत आलाय म्हणजे आपलं हे तेल तापलेलं आहे. मी आता ह्याच्यामध्ये जिरं टाकलं. जिऱ्यानंतर मी ह्याच्यावर हे लसूण टाकणार आहे. पण लसूण टाकल्यावर लगेच बाकीचं सगळं नाही टाकायचं. लसूण चांगली लाल करून घ्यायची. लसूणी पालक म्हणजे काय, ते लसणीचा संपूर्ण सुगंध त्या पालकामध्ये आला पाहिजे म्हणून लसूण अशी छानपैकी त्याला लालसर करून घ्यायची. संपूर्ण बर्न केली ना तरी चालेल, पण ढवळत ढवळत करायची म्हणजे मग ती छान लागेल खायला. आणि जनरली लोक काय करतात, आलं लसूण पेस्ट टाकतात. पण मी आता ही पूर्ण लसूणच टाकल्यामुळे मी आलं लसूण पेस्ट न टाकता थोडंसं आलं घेतलं आहे. हे बघा, हे जस्ट असं आपलं किसून घ्यायचं. त्याला ते जुलियन सारखं म्हणतात तसं करायचं. हे बघा, हे नुसतं असं जरा जरा असं किसून ह्याच्यात टाकायचं लसूण बरोबरच. अगदी थोडं, नाहीतर तुम्हाला जर पेस्ट टाकायची असेल तर पेस्ट टाका. पण मग लसूण डबल होऊ शकते आणि जर तुम्ही ती लसूण नाही टाकली तर मग ते लसूणी पालक नाही होणार, रेग्युलर पालक होईल. म्हणून मग ही पद्धत अवलंबा. हे बघा किती सुंदर ही लसूण भाजली गेली आहे बघा. दिसते तुम्हाला, अशी लालसर झाली पाहिजे. आता ही अशी लालसर आणि मस्त सुगंध सुटलेला आहे. आता ह्याच्यावर तुम्ही कोथिंबीरीचे देठ, मिरच्या आणि कांदा टाकायचा. टॅमॅटो टाकायची घाई करायची नाही. टॅमॅटो अगदी शेवट टाकायची आहे. हे बघा, मस्त कांद्याला पण वास सुटलेला आहे. आणि आता मस्त मी त्याच्यावर जराशी हळद टाकत आहे. हिरवी मिरची आपल्यावर आहे. आणि पालकाला नेहमी कमी मीठ टाकायचं, कारण का पालकामध्ये मीठ असतं ऑलरेडी. पण नंतर तुम्ही टाकू शकता, पण जास्त झालं तर काढता नाही येणार. पण नेहमी कमी मीठ टाकायचं पालकाला. हा असा छानपैकी कांदा चांगला शिजला पाहिजे, कारण पालक आपला 2 मिनिटात शिजणार आहे. म्हणून हा कांदा चांगला शिजून घ्यायचा जरा मीडियम गॅसवर.
अगदी 5 मिनिटं तरी त्याला आता हात नाही लावायचा. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते काय करायचं ते. हे बघा, आता मी तुम्हाला दाखवलं. याच्यामध्ये कांदा आणि टॅमॅटो घातलेला आहे. हे मी आता 2 मिनिटं ठेवत आहे. 2 मिनिटं ठेवून देते. आणि आता तुम्हाला पालक दाखवते. हे बघा, हा पालक मी चिरलाय. त्या ह्याच्यामध्ये 2-3 प्रकार तुम्ही करू शकता. पहिला म्हणजे मी जो हा केलाय तो नुसता त्याला कापून घेतलेला आहे, म्हणजे स्वच्छ धुवून घेतला आणि नुसता कापून घेतलेला आहे. पण जर तुम्हाला हिरवागार दिसायचा असेल तर त्याला बरीच मोठी प्रोसेस असते. पाणी उकळत ठेवा, त्याच्यात तो टाका, मग साईडला थोडं थंड पाणी घ्या, त्याच्यामध्ये तो टाका, मग तो मिक्सरला टाका. पण मी एवढं सगळं करत नाही. जर पाहुणे कोणी गेस्ट येणार असेल तर मग तसं मी करते. पण जर आपण घरातच भाजी खाणार असतो तर आपल्याला एवढे सगळे सोपस्कार करायची गरज नसते. आपल्याला झटपट होणारा आणि चटपटीत पालक तयार करायचा आहे. म्हणून बघा, आता हे झालेलं आहे आपलं. इथे टॅमॅटो काय आपण कच्चा सुद्धा खातो, पण कांदा शिजलेला आपला ऑलरेडी होता. हे बघा, टॅमॅटो पण खूप नरम झाला आहे. आणि आता काय करायचं, हा पालक आहे तो असाच टाकायचा. पालकाला लगेच पाणी सुटतं, त्यामुळे हा पालक असाच टाकून घ्यायचा. आणि त्याला कितपत ढवळायचं, जोपर्यंत त्याचं पाणी सुटेपर्यंत त्याला ढवळायचं. म्हणजे आता हा अर्ध्यापेक्षा कमी होईल ना, तोपर्यंत त्याला ढवळत राहायचं छानपैकी, तरच त्याला चव येते. जर तो संपूर्ण तेलामध्ये असा मिसळला पाहिजे. जसं आपण अळूला कसं जेव्हा आपण तेलात मिसळून त्याचा तो गोळा बनवतो तेव्हा त्या अळूला चव येते, तसंच सेम पालकाचं पण आहे. माझी हवी तर ही टिप्स तुम्ही लिहून घ्या आणि एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला ही टिप खूप आवडेल. तर ही अशी मस्त ट्रिक आहे. आणि याला पाणी बिलकुल नाही घालायचे आपल्याला. हा असा धबधबीत होणार, पण त्याला आपलं आपलं पाणी सुटलं पाहिजे. हा बघा, आता हा साधारण असा अळूचा गोळा कसा असतो तसा हा पालक होत आलेला आहे. मग अशी किती पालक होता ना, आता बघा अर्धा, निम्म्याहून अर्धा आलेला आहे. हे बघा, हे बघा. आता काय करायचं, आता याला झाकून चांगलं शिजू द्यायचं वाफेवर. पाणी बिलकुल घालायचं नाही, पालकाला आपलं आपलं पाणी सुटतं. त्याला वाफेवर शिजू द्यायचं किमान 5-1 मिनिटं. मग मी तुम्हाला सांगते काय करायचं ते. हे बघा, आता मी काय केलं ते मी तुम्हाला दाखवलं. हे पावभाजी स्मॅशरने मी थोडं थोडं असं त्याला स्मॅश करून घेतलं. आता मी त्याची चव घेऊन पाहणार आहे की त्याच्यामध्ये आपल्याला काय कमी आहे. लसूण एवढी छान त्याचा सुगंध सुटलाय. आता बघते खाऊन कसं वाटतं. वाव, मस्त भाजी झाली आहे. परफेक्ट आहे. मीठ, मिरची, मसाला एकदम परफेक्ट. काही करायची गरज नाही. आता जरासं तुम्हाला जर आंबट हवं असेल, मी 1 टॅमॅटो टाकलाय. काय काय लोक ह्याच्यात क्रीम टाकतात आणि त्याचं गोड बनवून टाकतात. मला क्रीम नाही आवडत, म्हणून मी काय करते, ह्याच्यामध्ये थोडंसं दही टाकते. मग जरा छान आंबट चव येते. दही जर तुमच्याकडे नसेल तर थोडंसं ताक टाकलात तरी चालेल, अगदी थोडं. म्हणजे मी तुम्हाला दाखवते बघा. मी ताक बनवून ठेवलेलं आहे. दह्याचं मी ताक बनवून ठेवलेलं आहे. हे बघा, हे एवढंच ताक मी टाकते, बस. जास्त नाही टाकते.
म्हणजे खूप छान त्याला चव येते आणि ते असं क्रीमी. पण तुम्ही बघितलात का इथे मार्क केलं मी गॅस काढून टाकलेला आहे, कारण जर ताक जर तुम्ही गरम ह्याच्यात टाकलं तर ते फाटण्याची शक्यता असते. म्हणून ताक दही हे पदार्थ नेहमी गॅस बंद करून टाकावे आणि मग त्याला छानपैकी ढवळून घ्यावं. तर आता मी हे याचा आधी ह्याचा पण पालक काढून घेते. ह्याच्यात ते काय होतं, ते पावभाजीच्या ह्याच्यात तो अडकतो पालक. आणि आता मी हळूवारपणे ह्याला, म्हणजे काय होतं, हे ताकात घातल्यामुळे थोडं पातळही होतं आणि त्याला सुंदर चवही येते आणि तुम्ही भात भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता. म्हणून मी तुम्हाला आता दाखवत आहे. हे बघा काय मस्त सुगंध सुटलेला आहे, हे बघा. आणि आता मी हे एकदम मस्त आंबट तिखट लसणाचा चव मस्त झालेला आहे. आता वरतून ह्याला फक्त कोथिंबीर घालते. आपल्या इंडियन जेवणाची चव कुठच्या संपूर्ण जगभर फिरा तुम्ही, पण इंडियन जेवणाची चव कुठेच नाहीये. हे बघा किती सुंदर हे लसुणी पालक आपलं झालेलं आहे आणि कलर सुद्धा हिरवागार आहे, बिलकुल कमी नाही झाला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एकदा करून बघा. आवडल्यास नेहमीप्रमाणे माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते ह्याच्याबरोबर खायचे पुलके. तर पुलके 2 मिनिटात होतात. मी दाखवते तुम्हाला. मगाशी तो पालक चिरता चिरता मी हे पीठ मळून घेतलं होतं. हे बघा अगदी हे असं छान आता नरम झालेलं आहे पीठ, हे बघा. आणि हे असं तुम्ही एकदा मळून घेतलं ना की मग त्याला ही ट्रिक करायची. हे असं पावाला करतात. पाव आता इथे आमच्याकडे कसं ओव्हनमध्ये घरीच पाव बनवले जातात, त्यामुळे ही मला ट्रिक माहीत झाली की असं केल्याने ते छान पीठ फुगतं. जो तुम्ही काही पदार्थ बनवाल ना तो छान असा फुगून येतो. म्हणून हे पीठ भिजवल्यावर हे असं करून घ्या तुम्ही. मग चपात्या बघा किती मऊ लुसलुशीत गार एकदम छान होतात. आता हे झालेलं आहे. आता मी तुम्हाला 2च फुलके दाखवते, जास्त नाही दाखवत, नाही तर मग आपला व्हिडिओ खूप लांबत जातो. फुलक्याला नेहमी असे छोटे छोटेच गोळे करायचे, जास्त मोठे नाही करायचे. फुलके कसे असे छोटे छोटे 2-2 मिनिटात होतात ते. मी गोळ्या झाल्यावर तुम्हाला दाखवते लाटायला. त्याला काही लावायचं नाही, तेल नाही, तूप नाही, मीठ नाही, काही नाही. छोटे छोटे फुलके करायचे आणि लसूणी पालक विथ फुलका असा मस्त बेत करायचा. हवा असल्यास तुम्ही जरासा भात लावू शकता त्याच्याबरोबरच खायला. मी हल्ली भात खूप वर्ज केलेला आहे, त्यामुळे मी भात शक्यतो बनवत नाही. आता फक्त आपल्याला एक तवा घ्यायचा आहे. बघा मोठा असा तवा घेते, रेग्युलर तवा, नॉनस्टिकचा नाही घेतला तरी चालेल. त्याला छानपैकी तापत ठेवलं पाहिजे मात्र. दाखवते फुलका कसा बनतो तो. खरं तर पीठही लावायची गरज नसते, तेल तूप तर नाहीच लावायचं. पण जर तुम्हाला वाटलं असेल की अगदीच आपल्याला लाटता येत नाही तर थोडंसं पीठ घातलं तरी चालेल. असं काही त्याला बंधन नाही आहे की लावलंच नाही पाहिजे म्हणून. आणि फुलका हा थोडा जाड असतो, एकदम आपल्या चपातीसारखा नसतो, थोडा जाडसर असतो. आपला एक फुलका लाटून होईपर्यंत मस्तपैकी तवाही तापत आहे. आधी कडेकडेने लाटून घ्यायचं आणि मग त्याला
ह्याच्यावर घालायचा. बघा आता साधारण थोडा जाडसर आहे. आता मी हा ह्याच्यावर टाकत आहे आणि मग दुसरा घ्यायचा लाटायला. तोपर्यंत तुम्हाला ट्रिक दाखवते कशी करायची ती. दुसरा थोडासा लाटून घेते, जास्त नाही लाटून घेत, कारण मला ह्याला बघायचंय. ह्याला साधारण असं तुम्हाला वाटलं वरतून सगळं असं दिसलं सुकं की उलटा करायचा. आता मात्र उलट्या बाजूला तुम्ही त्याला चांगलं भाजून घेतलं पाहिजे, कारण तो नंतर गॅसवर जाणार आहे. म्हणून मग आता तिथे लक्ष न देता ह्या लाटण्याच्या क्रियेला साईडनी लाटत जायचं. हे पहा, थोडा जाडसर पण सगळीकडनं सारखा. बघा मस्त झालं. असं बघायचं, आपल्याला वाटतं कुठे जाड तिथे पटकन करून घ्यायचा. बघा आता काय करायचं, हे इथे ठेवून ह्याच्यावर हा टाकायचा. हे पहा फुलका, पाहिलात फुलका कसा फुलला तो. आता इथे यायचं. झाला, हा फुलका तयार झाला. आता हे पुन्हा इथे ठेवून, ह्याला ऑलरेडी तापलेलं आहे त्यामुळे हा फक्त असा हा फुलका रेडी झाला आहे. थोडंसं त्याला हवा जायला द्यायची. फुलक्याला हवं तर तुम्ही तूप तेल काही लावू शकता, पण मी नाही लावत, कारण का थोडं आपल्याला पाहावं लागतं हेल्थच्या दृष्टीने. आता हा बघा, हा आपण परतला आहे, तर दुसऱ्या बाजूने मात्र संपूर्ण तो शिजला पाहिजे. आणि आता जरा फास्ट करावं लागणार, कारण तवा आपला भरपूर तापलेला आहे. त्यामुळे फुलके जरा लाटताना पहिल्या वेळेस तुम्ही वेळ काढला तरी चालतो, पण नंतरचे जे फुलके असतात ते फास्ट बनवावे लागतात, कारण मग एक सुटला की एक सुटला की एक असं पटापट टाकायचे असतात. हे बघा आता हा काढला मी, हा ह्याच्यावर टाकला की बघा कसा फुलतो. हे बघा किती छान टम्म अगदी फुललेला आहे. एकदा जरासं हवं तर करायचं, गरज नसते कारण तो ऑलरेडी शिजलेला असतो. पण मी आपल्या दोन्ही बाजूनी तुम्हाला करून दाखवते. हा इथे ठेवायचा, इथे जराशी हवा काढायची. मात्र हवा काढताना सांभाळून काढा, पटकन तुमच्या हातावर पडण्याची शक्यता असते. हवा काढून झाली की पटकन हा मात्र उलटा करायला विसरायचं नाही. हे बघा आता मी जरा बरोबर हात चालवते, कारण मग आपल्याला पुन्हा. आणि तुम्ही पाहताय मी तेल तूप पीठ काहीही लावत नाहीये. आणि छान गरमागरम आपले फुलके रेडी होत आहेत. बघा किती सुंदर फुलका रेडी झाला आहे. हे सुंदर बघा, इथे किती छान फुलका रेडी झालेला आहे. एकदा परतायचा, परत परतायचा, मग काढायचा, मग हा इथे ठेवायचा, जराशी हवा काढायची, हा इथे ठेवायचा आणि मग इथे लक्ष देऊन त्याला परतून घ्यायचा. आता तो सगळ्या बाजूनी झाला पाहिजे. बघा म्हणता म्हणता आपले 7-8 फुलके झाले ना. फक्त पीठ मात्र तुम्ही जेव्हा मध्ये पालक चिरता किंवा कांदा चिरता तेव्हा शिजत असतं आपलं जेवण, तेव्हा पीठ मळून घ्यायचं, म्हणजे मग काही प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला. हे बघा सुंदर फुलका पुन्हा आपला फुगतो आहे. बघा किती टम्म फुललेला आहे, टम्म झालेला आहे, एकदम टम्म 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 टम्म. आता पुन्हा ह्याला इथे घ्यायचं, ह्याला असं फोडायचं, ह्याला इथे ठेवायचं. आता मी तुम्हाला शेवटचंच दाखवते, नाही तर आपला व्हिडिओ खूप लांबेल. पण ते फुललेले फुलके मलाही बघायला खूप आवडत आहे.
तेव्हा हे मी विसरले इथे करायचं, तर हा उलटी करून घेते. म्हणता म्हणता आपले फुलके झाले की नाही बघा, रेडी. बघा 2 मिनिटात आपले फुलके रेडी झाले. आहे की नाही मज्जा. आणि उभ्या उभ्या मी हे सगळं करते. इथे आमच्याकडे बसून करायला असं काही नसतं. बघा आता ह्या बाजूने मी हिला पूर्ण हे करून घेत आहे. पूर्ण ह्या बाजूने भाजला आहे. आता बघा कसं फुगेल. पहा बरे किती सुंदर फुगला. आता या बाजूने त्याला आणि मग गॅस काढून टाका. सुंदर आपलं झालेलं आहे. आणि हा ह्याच्यावर ठेवून अशा प्रकारे आपले सुंदर फुलके रेडी झाले. आता तुम्हाला काय करायचे, हे फुलके आणि पालक हे दोन्ही बनवायचे आणि बनवून कसं झालं ते मला कमेंट्समध्ये सांगायचे. आणि नेहमीप्रमाणे माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे. धन्यवाद.